श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, या क्षणाला तू माझा चमत्कारांचा आणि दैदिप्यमान आशीर्वाद प्राप्त करत आहेस, तेव्हा हे मार्गदर्शन तुझ्यासाठी मौल्यवान ठरणार आहे. या क्षणाला तू हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण मी तुला माझा आशीर्वाद देत आहे. ते स्वीकारण्यासाठी तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, अशी माझी इच्छा आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला कोणत्याही आणि कुठल्याही संकटात आणि वेळी एकटा सोडू इच्छित नाही. तुझ्या त्या कर्मांना नक्कीच गती प्राप्त होणार आहे. घाबरू नको आणि पुढे जाण्यापासून थांबू नकोस. ते तुला खूप दूर वाटत आहे. ते यश तुला असे वाटते की ते माझ्यापासून खूप लांब आणि माझ्यासाठी अशक्य आहे. पण तू हे जाणतो, माझ्यासाठी ते अशक्य नाही. जे तुला प्राप्त करून देण्यासाठी मी करणार आहे. देव म्हणतात, जर तू प्रयत्न करत असशील आणि नामस्मरणाने त्या प्रयत्नात श्रद्धा बाळगून पुढे जायला तयार असशील, तर मी ते अशक्यही तुझ्यासाठी शक्य करून देईल. देव म्हणतात, बाळा, मी कधी कधी तुला त्या नात्यांपासून, त्या संघर्षापासून दूर ठेवू इच्छितो, कारण ते कधी कधी तुझ्यासाठी खूप कष्टप्रद ठरत असते. ते मी जाणतो, कारण तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. तुला त्या नात्यातून मी दूर ठेवणार आहे. निश्चिंतता ठेव आणि जे नाते तुला हवेसे वाटते आणि ते तुझ्यासाठी खूप आनंददायी आहे, त्यासोबत मी तुला ठेवू इच्छितो, यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. मी तुमच्यातून ते सर्व काही विषारी काढून टाकू इच्छितो, जे तुझ्यासाठी कठीण आहे, आणि तुला ते आनंददायी क्षण आणि सुखाचे दिवस देण्यासाठी इथे नेहमीच उपस्थित आहे. तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्हाला त्या प्रार्थनेचे उत्तर आमच्या आशीर्वादाने प्राप्त होईल. देव म्हणतात, जेव्हा काही गरजू मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो, तेव्हा हे लक्षात असू दे की मी तुझ्या हाताद्वारे ते कार्य करू इच्छितो. तेव्हा तू मागे सरकू नकोस, पुढे चालत राहा, कारण तुझ्यासाठी ते योग्य कर्म मी तुला देत आहे, ज्यातून तुझे जीवन अधिक समृद्धीकडे आणि आनंदाकडे वळणार आहे. देव तुम्हाला ते कार्य देऊ इच्छितात, जे तुमच्यासाठी खूप काही सुख आणि आनंद देणारे ठरणार आहे. देवाने तुमच्या मनातले अनेक प्रश्न जाणले आहेत. देव म्हणतात, अरे बाळा, मनात ते नकारात्मक विचार ठेवू नकोस, कारण पुढल्या क्षणी तू माझा असा आशीर्वाद प्राप्त करणार आहेस, ज्यामुळे तुझ्या कार्यातले आणि तुला पुढे जाताना कोणीही अडवू शकणार नाही. तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याच्या योग्य आहात, म्हणून देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत. तुमच्यासाठी ते चमत्कार होणार आहेत, कारण तुम्ही त्यासाठी देवांची प्रार्थना केली आहे. तुमच्या कर्मात आणि तुमच्या धर्मात ते सर्व काही कर्म तुम्ही देवाला समर्पित करत आहात. देवाचे तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष आहे. देव म्हणतात, तू जेव्हा माझी प्रार्थना करतो, तेव्हा मी तुझ्या जवळच असतो आणि तुझ्यावर माझे लक्ष असते. तू काय मागत आहेस आणि तुझ्यासाठी द्यायला काय योग्य आहे, हे तुझा पिता म्हणून मी चांगलेच जाणतो. तेव्हा तुझ्यासाठी मी तेच देईल जे तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल.
बाळा, निश्चिंत हो, खूप चिंतेत राहू नकोस, कारण तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतो. देवाची प्रार्थना तुम्ही करत आहात ती देवानी मान्य करून तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवले आहे. ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही चालणे न थांबवता सुरू ठेवा. तुमचे कर्म अगदी योग्य दिशेने सुरू आहेत. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. जेव्हा तू निराशेकडे जाशील तेव्हा तेव्हा मी माझ्या आशीर्वादाने तुला परत आणेल आणि तुला त्या काळोखापासून नेहमीच दूर ठेवेल. माझा दैदिप्यमान प्रकाश मी तुझ्याकडे पाठवत आहे आणि तुझ्यासाठी तो मार्ग मोकळा करून देत आहे, ज्यावर तुला फक्त चालल्याने ते सर्व आनंद, ते सर्व सुख प्राप्त होणार आहे. मनाला तुझ्या ते निश्चिंतता दे, कारण तुझ्यातून ते दुःख, ती चिंता, ते क्लेश, ते दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि तुझ्यासाठी तो सुखाचा, आनंदाचा, ऐश्वर्याचा मार्ग तुला दाखवण्यात येत आहे. तुम्ही देवांची जितकी प्रार्थना करत आहात, देव तुमच्या तितके जवळ येत आहेत. तुमच्यासाठी भरभराटीचा आनंद देण्यासाठी देव स्वतः आशीर्वाद आणि चमत्कार करणार आहेत. ते घेण्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, भिवू नकोस, त्या पाप कर्मापासून भी, कारण ते तुझे जीवन नष्ट करू पाहतात. तेव्हा जर तुला माझ्या जवळ राहायचे आहे, माझ्यात मन रमवायचे आहे, तर तुला पापापासून दूर राहावे लागेल. वाईट कर्मापासून दूर राहावे लागेल. चांगले कर्म नेहमी करत राहा. चांगले विचार नेहमी जवळ ठेवा आणि सकारात्मक विचार मनात राहू द्या. त्यामुळे तुम्ही तुमची प्रगती करू शकाल. तुमच्यासाठी जे काही आज तुम्हाला अशक्य वाटत आहे, तुमच्यापासून दूर वाटत आहे, देव तुमच्यासाठी ते शक्य करणार आहेत. देवाचा चमत्काराचा आशीर्वाद तुमच्या दिशेने देवानी पाठवला आहे. तेव्हा तुमच्यासाठी ती भरभराट, ते सुखाचे क्षण देव देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही पुढे यावे आणि ते आनंदाने स्वीकार करावे, अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, मी तुला त्या दुःखापासून नेहमीच लांब ठेवेल. तुला त्या कष्टापासून नेहमीच लांब ठेवेल. पण बाळा, तुला तुझ्या कर्मासाठी जे काही प्रयत्न करायचे आहे, त्यातून मी तुला मुक्त करणार नाही. ते कर्म तू करत राहा, कारण त्या कर्मातूनच तू तुझी प्रगती साधू शकशील. तू तुझे नाव अलौकिक करू शकशील. ते दिव्य तुला प्राप्त करायचे आहे ना, मग तुला तुझे कर्म सोडता येणार नाही. कर्मातून कुणाचीही सुटका नाही. तुम्ही जेव्हा मोठ्यांना मान सन्मान देऊन योग्य तऱ्हेने पुढे जात राहाल, तेव्हा माझा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहील. कधी कधी तुमच्या मोठ्यांच्या मार्गदर्शनातही माझे मार्गदर्शन लपलेले असते. तेव्हा मोठ्यांना मान सन्मान दे. ते काय सांगत आहेत त्यावर लक्ष केंद्रित कर, कारण आम्ही आमच्या अनेक रूपांद्वारे तुमच्यापर्यंत आशीर्वाद द्यायला येत असतो. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तुमचे मोठे जेव्हा तुम्हाला काही मार्ग दाखवतात, तेव्हा आम्हीच त्यांना ते सांगितले असते. देव म्हणतात, जर तुझ्यासाठी ते योग्य आहे तरच मी तुला ते देईल. जर तू काही मागत असशील आणि ते तुझ्यासाठी पुढे जाऊन अयोग्य ठरणार असेल, तर माझ्या बाळाला मी ते अयोग्य देणार नाही. कारण तू कितीही माझ्याकडे त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली तरीही मी तुझी ती प्रार्थना स्वीकार करणार नाही. आणि तू जेव्हा काही माझ्याकडे योग्य मागशील, ते तात्काळ
माझ्या चमत्काराने तू प्राप्त करशील. तुझा देवावर विश्वास आहे ना, भगवंतावर विश्वास आहे ना, मग तुझा भगवंत तुझ्यासाठी जे करत आहे ते तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि ते आशीर्वाद आणि ते चमत्कार तू प्राप्त करण्यासाठी योग्य आहेस. तुझ्या जवळून ते आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही. तुझ्यापर्यंत ते येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तुला ते चमत्कार प्राप्त होण्यापासून कोणीही लांब ठेवू शकत नाही, कारण देवांचे लक्ष तुझ्यावर सतत आहे. तू देवाचा प्रिय बाळ आहेस. देव म्हणतात, बाळा निश्चिंत हो, मी तुझी फसवणूक केव्हाही होऊ देणार नाही. तुझ्याजवळ तीच नाती ठेवीन ज्यातून तुला आनंद प्राप्त होतो. देव म्हणतात, तुझ्याजवळ तीच मैत्री मी ठेवीन जी विश्वासपात्र ठरणार आहेत. तेव्हा तू विश्वासाने पुढे चालत राहा, आपले कर्म करत राहा. तुला ते सर्व काही प्राप्त होईल जे तू इच्छा माझ्याकडे मागत आहेस. तुमचा परमेश्वर ईश्वर तुमच्यासाठी ते सर्व काही करायला इथे हजर आहे, इथे उपस्थित आहे. तुम्ही ते हवे असलेले देवाकडे प्रार्थनेने मागा आणि देव ते तुम्हाला चमत्काराने प्राप्त करून देतील. तुमच्यासाठी ते अशक्यही शक्य मार्ग देव तुम्हाला दाखवतील. त्या मार्गावर तुम्ही चाललात की तुम्हाला ते यश आणि तुमचे ते ध्येय प्राप्त होईल. तुमची वाटचाल देव तुमच्यासाठी त्या मार्गावर नेत आहे जिथे तुमच्यासाठी प्रगती, ते ऐश्वर आणि ते उत्साह आणि आनंदाचे क्षण ठेवलेले आहेत. त्या मार्गातून देव अडचणी दूर करून तुमच्यासाठी तो मार्ग प्रशस्त बनवत आहे. त्यावर तुम्ही विश्वास ठेवून चालावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, इथून पुढील हप्ता तुझ्यासाठी खूप आनंददायी घटनांनी आणि आनंदाच्या बातम्यांनी भरलेला येणार आहे. तू त्यासाठी सज्ज हो, कारण तुझ्या मनातील खूप काही कल्पना आता साकार रूप घेण्याच्या तयारीत आहे. माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. पुढील काळात तुझ्यासाठी त्या सुवर्ण संधीसुद्धा प्राप्त होतील ज्या तू आपल्या जीवनात उतरवशील, तर तुला ते परिवर्तन, ते सुख प्राप्त होईल. तुमच्यासाठी खूप काही शुभ असे परिवर्तन घडणार आहे. देवांचा दैदिप्यमान आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करून ठेवेल. तुम्ही केलेली प्रार्थना लवकरच देव मान्य करणार आहेत. जो कोणी हा संदेश श्रद्धेने ऐकत आहे त्यावर देवाची कृपा निरंतर आहे. तुमच्यासाठी ते दिव्य आणि अलौकिक चमत्कार त्या मार्गातून येत आहे, त्या द्वारातून येत आहे ज्या द्वारात देवाने तुमची निवड केली आहे. ते आनंद आणि ते आनंदाचे क्षण तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही किंवा ते प्राप्त होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, कारण देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्यापर्यंत येत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर तुमच्यावर त्या आनंदाचा वर्षाव करू इच्छितात. तुम्हाला ते प्रेम देऊ इच्छितात. त्या तुमच्या इच्छा पूर्ण करू इच्छितात. त्यासाठी तुम्ही तत्पर राहावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर सांगतात, ज्या कार्यासाठी तू खूप काही प्रयत्न केले आहे ते आता पुढील काळात तुला यशस्वीरित्या प्राप्त होणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला तो मार्ग दाखवत आहे ज्यावर फक्त तुला चालून ते सर्व काही यश प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात
ते सुखाचे परिवर्तन येत आहे. तो आनंद तुमच्याकडे पाठवण्यात येत आहे. देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. तुमच्यासाठी देव ते सुखाचे समृद्धीचे द्वार उघडत आहे, ज्यातून तुम्हाला ते आनंदाचे क्षण प्राप्त होणार आहे. तुम्ही तुमच्या नात्यात आता तो आनंद प्राप्त करू शकाल. देव म्हणतात, आमच्या वचनांवर विश्वास ठेव. मी तुला फसवणारा देव नाही, तुझे कल्याण करणारा देव आहे. तू मागितलेली इच्छा मी पूर्ण करून देत आहे. तेव्हा विश्वासाने नामस्मरण करा, चिंतन करा. तुम्ही देवाच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल. तुला ते चमत्कारिक आशीर्वाद लवकरच प्राप्त होतील. कुठल्याही कार्याला उशीर लागणार नाही. कोणत्याही कार्यात आता बाधा येणार नाही. त्या कार्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. तुझी प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे. ज्या कार्यात आजपर्यंत तुला गती प्राप्त होत नव्हती, आता मात्र माझ्या आशीर्वादाने त्या कार्यात तुला गती बघायला मिळेल. आता एक वेगवान गतीने तुझे कार्य पुढे जाईल. तुझ्याकडे ती समृद्धी वेगवान गतीने तुला येताना दिसेल. देव म्हणतात, तुझी प्रार्थना मी स्वीकार केली आहे. तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस, ते आता तुला लवकरच मिळणार आहे. ती समृद्धी तुमच्याकडे येत आहे. ते सुख तुमच्याकडे येत आहे. तो आनंद तुमच्याकडे येत आहे. तुझे कुटुंब आणि तुझ्यावर माझे सदैव लक्ष आणि आशीर्वाद आहे. तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुला कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही. तुला त्या आरोग्याच्या तक्रारी आता त्रास देणार नाहीत. तू माझी प्रार्थना केली आहेस. मी तुझ्या आरोग्यासाठी तो आशीर्वाद देत आहे. आता तू तुझ्या मनाला स्वस्थ कर आणि तुझे आरोग्य उत्तम होणार आहे, यावर विश्वास ठेव. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. तुम्ही देवांवर नितांत श्रद्धा ठेवता, विश्वास ठेवता, मग मनात ते नकारात्मक विचार ठेवू नका. तेव्हाच तुमच्याकडे धावत्या गतीने ते यश आणि ते आनंद येणार आहेत. यावर विश्वासाने पुढे चालत राहा. देव तुम्हाला आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून देण्यात तत्पर आहेत. तेव्हा तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हावे अशी देवाची इच्छा आहे. जो कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे, तेव्हा श्री स्वामी समर्थ नाम घोष करायला विसरू नका. देव तुमच्या प्रत्येक इच्छेला मान सन्मान देऊन पूर्ण करोत, तुमचे कल्याण करोत, तुमच्या घरी ती समृद्धी आणि ते आनंदाचे क्षण पाठवो. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.